गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. बोल बिंदास. नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या आजच्या या खास मुलाखतीत तुम्हा सर्वांचं स्वागत. आजचा विषय जो आहे तो विषय अतिशय नाजूक असा आहे, पण या विषयाला आणि या प्रश्नाला गोव्यात खूप फार महत्त्व आहे पोर्तुगीज काळापासून. शुक्र उसगावकर हे युवा दमाचे असे कायद्याचं शिक्षण घेणारे गोव्याचे एक नामवंत घरातून ते येतात आणि आता ते देखील कायद्याचं शिक्षण घेतात आणि ते आता सध्या कायद्याच्या शेवटच्या वर्षात शिक्षण ते घेत आहेत. त्यांनी गोव्याचा जो पोर्तुगीज कालीन महाजनी कायदा आहे ह्या कायद्याला गोवा खंडपीठात आव्हान दिलं आहे आणि ते आव्हान त्यांनी एकाच गोष्टीसाठी दिलं आहे, ते म्हणजे ह्या कायद्यात महिलांना स्थान का नाही. ह्याच विषयावर आज आपल्याशी बोलण्यासाठी शुक्र उसगावकर इथं उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सगळ्यात पयलीं तुझे हांव स्वागत करता. फाटल्या कांय दिसांनी एक अशें ह्या विशयाक चर्चा सुरू जाली की तुवें आमचो जो पोर्तुगीज कालीन महाजनी कायदो आसा तेका तूं चॅलेंज केला आणि तो एकाच दृश्टीन चॅलेंज केला, तो म्हणजे तातूंत बायलांक स्थान ना किंवा बायलांक भितर आस्पाव त्या कायद्यान ना. तुका अशें कित्याक दिसलें की ह्या कायद्याक आव्हान दिवचें किंवा बायलांक खातीर हो प्रश्न मांडचो किंवा ह्या एंगलांतल्यान तो कोर्टान सादर करचो? तुजें कितें मत? पयलीं म्हणजे हांव 2020 एक इंटर्नशीप करतालो अंडर ॲडवोकेट जगन्नाथ मुळगांवकर आनी तेन्ना एक केस आयली पर्टेनिंग टू देवस्थान्स. सो ताजे बेजिक्स कळपा खातीर हांवें देवस्थान रेग्युलेशन उगडलो आनी तेन्नाच सुरवातेकूच पॅरा 1 ऑफ आर्टिकल 2 ऑफ देवस्थान रेग्युलेशन ह्या हांगा म्हणलां हे महाजन कोण जावंक शकता. आनी थंय क्लियरली बरयल्लें की फक्त मेल डिसेंडंट्स ऑफ द महाजन्स कॅन बिकम अ महाजन. आनी हें म्हाका खूब अशें सरप्रायझींग दिसलें, कित्याक संविधान आमचें संविधान आसा पळय वीच इज द सुप्रीम लॉ ऑफ द लँड, तें म्हणटा देर कॅनॉट बी एनी डिस्क्रिमिनेशन ऑन द ग्राउंड्स ऑफ जेंडर. सो हे कसलेय बाकीचे लॉ आसूं, बाकीचे सगळे लॉ सेकंडरी, कॉन्स्टिट्यूशन इज सुप्रीम. आनी तेन्नाच 2018 सबरीमाला टेम्पलाचो जजमेंट आयलो, तेन्नाय म्हणिल्लें की बायलांक फूल रायट आसा एक्सेस करपाक, प्रे करपाक. तशेंच हजी अली दर्गा म्हण एक मुंबय आसा, थंय बी बायलांक पयलीं अलाव नाशिल्लेच, अलाव करनाशिल्ले. बॉम्बे हायकोर्टान म्हणलें तांकां एवरी रायट आसा वचून प्रे करपा खातीर. सो हे जेंडर इक्वॉलिटीचो एक क्वेश्चन आसा पळय, आय एम अ फर्म बिलिवर इन जेंडर इक्वॉलिटी. आनी ताका लागून म्हाका दिसलें की हें आसा हें सारकें ना आनी हें चॅलेंज करपाक जाय. सो ताज्या खातीर हांवें पेटिशन घाल्लें इन द फर्स्ट वीक ऑफ जानेवारी 2021 आनी ते 23 मार्चाक एडमीट जाला. म्हाका नोटिसीस इशू करपाक लायल्ल्यो इन 2 न्यूजपेपर्स, त्योय केल्या. आनी आतां जितले पार्टीज इंट्रस्टेड आसा हू वॉन्ट टू इंटरवीन ते आतां करतले आनी जुलयान फायनल हियरींग जातलें ह्या मॅटरीचेर. ओके. आतां आमी मातसो तूं आतां ह्या कायद्याचो अभ्यास केलाच दिसता. म्हाका सांग, हो कायदो जेन्ना तूं अभ्यास केलो तुका बायलांच्या बाबतीन एक थंय इनइक्वॉलिटी अशी दिसली, भेदभाव आमी म्हणटा तसो, आनी ह्या कायद्या भितर तुका अश्यो कितें तरतुदी दिसल्यो काय ज्यो अश्यो आसात किंवा ज्यो बऱ्यो सुद्दां आसात, थोड्यो आसतल्यो ज्यो वायटूय आसतल्यो, तो तूं अभ्यास केलो तेचेर तुका कितें दिसलें? अशेंच ह्याच गोश्टीर हांवें म्हणलां पळय, महाजन कोण जावंक शकता. जे फावंडर्स ऑफ द टेम्पल आसात तांचे मेल डिसेंडंट्स इनडायरेक्टली. सपोज हांव फावंडर असलो टेम्पलाचो, म्हजो चलो म्हणजे चल्याचो चलो हेच जावंक शकता. पूण सपोज कोणाक चलो नासलो जाल्यार तो कितें करूंक शकता, ताका कितें ऑप्शन आसात. थंय कायदो कितें म्हणटा, सपोज कोणी चलो अडॉप्ट केलो तोय जावंक शकता. सो हांगा तो लॉ की देवस्थान रेग्युलेशन कितें म्हणटा, कोण अडॉप्ट करूंक शकता हाज्या खातीर डिक्री ऑफ 16 डिसेंबर 1880 पळोवपाक जाय. आनी ह्या डिक्रीन आर्टिकल 10 कितें म्हणटा, कोण अडॉप्ट करूंक शकता. जर म्हाका मेल चायल्ड ना जाल्यार हांव फक्त मेल अडॉप्ट करूंक शकता. इन द एबसन्स ऑफ मेल इश्यूज ओनली अ मेल कॅन बी अडॉप्टेड. फिमेल अडॉप्ट करूंकूच शकना. सो हे गोश्ट हांवें म्हज्या पेटिशनान चॅलेंज केल्या की कित्याक फिमेल कोण अडॉप्ट करूंक शकता, कोणाक अडॉप्ट करपाक जाय तरी ताका अडॉप्ट करूंक जायना. सो हे म्हाका दिसता जेंडर अमाउंट्स टू डिस्क्रिमिनेशन ऑन द ग्राउंड्स ऑफ जेंडर आनी हे हांवें चॅलेंज केला. ओके. आतां देवळान बायलांक बंदी आहा, पूण आमी गोंयचे जर एकंदरीत धार्मीक आनी सांस्कृतीक हांगासरलें जर वातावरण पळयत
जाल्यार आनीकूय बायलांचेर अशी खूब रिस्ट्रिक्शन्स आहा. फॉर एग्जाम्पल आतां आमी जेन्ना मांड म्हणटा शिगम्याचो, त्या शिगम्याच्या मांडारूय बायलांक अलावड ना. मागीर ताका वेगवेगळी कारणां आसपाक शकता जी बरोबर आसपाक शकता किंवा चूक आसपाक शकता. सो एकंदरीत तूं जेन्ना गोंयचो एक विचार करता तेन्ना गोंय आमचें खूब लिटरेट म्हणटात. अशा परिस्थितीन अश्यो गजाली गोंयांत आसप आजून सुद्दां म्हणजे 21व्या शतकांत सुद्दां आसप हें तुका खंय खटकता काय कितें? ना एक हांगा कितें जालां एक ट्रेडिशन आशिल्लें पळय तेंच फुडें चलत रावलां. पयलीं 19th सेंच्युरीन अर्ली 20th सेंच्युरीन तेन्ना बायलांक तितलें शिक्षण बी कांय नाशिल्लें. तांकां घरानूच रावचें पडटालें. सो तेन्ना त्या काळान तरी जेन्ना 1933 देवस्थान रेग्युलेशन आयला. सो तेन्नाय बी बायलांक कितलें एज्युकेशन लिटरसी इतलें पार्टिसिपेशन इन द कम्युनिटी नाशिल्लें. सो ते आतां तशें ना. आतां बायलांक एज्युकेशन लिटरसी आसा, फूल पार्टिसिपेशन पॉलिटिक्सान आसा, बिझनेस इन एवरी फील्ड ऑफ लायफ दे आर पार्टिसिपेटींग. सो आतां दिस इज ऑब्सोलीट म्हणल्यार जाता आनी इट निड्स टू बी स्ट्रक डावन. ओके. तुमचें एक घराणें आसा तें एक आदोगातीन तुमचें घराणें खूब प्रसिद्ध आसा. म्हणजे तुमचे आजोबा आसत किंवा तुमचे वडील आसत. मनोहर उसगांवकर तुमचे आजोबा एडवोकेट गोंयचे फामाद आदोगाद. तूं जेन्ना ह्या कायद्याक आव्हान दिवपाक सोदलें हें तूं तेज्या पयलीं तेंचे कितें सल्लो घेतलो, तेंच्या कडल्यान मार्गदर्शन घेतलें आनी अभ्यास तेंचे कडसून शिकून घेतलो काय तूं हो अभ्यास केलो आनी तुका दिसलें म्हणून तूं एक आपूण तूं पावल हें घेतलें? ना हांवें तांकां कन्सल्ट करूं ना कित्याक बिकॉज आय वॉन्टेड टू डू दीस ऑन माय ओन. बिकॉज वेन माय ग्रँडफादर स्टार्टेड हीज प्रॅक्टीस ताका कांय सपोर्ट नाशिल्लो. ताणें इंडिपेंडंटली सगळें सुरवात केली. हीज बिल्ट इट फ्रॉम स्क्रॅच. तसोच सेम वे माय फादर इवन दो ही बिलोंग टू अ फॅमिली ऑफ लॉयर्स ताणें बी मायट हॅव टेकन लिटल बीट ऑफ हेल्प फ्रॉम मी वेन एवर निडेड पूण ताणें स्वताच सुरवात केली. तशेंच आय वॉन्टेड टू स्टार्ट ऑन माय ओन अँड इस्टॅब्लीश अ नेम ऑन माय ओन. सो ताज्या खातीर हांवें तांकां कन्सल्ट करूं ना ह्या गोश्टीन. ओके. म्हाका सांग आतां तूं कायद्यान आव्हान दिलां थंय तें हें केलां ताका. आतां तेजे फुडें प्रोसेस तुका सांगलेलो की पेपरान नोटीस काड आनी जे कोण पार्टीज आहा जेंकां जर कितें ऑब्जेक्शन आहा तेंचें कितें म्हणणें आसा तें तांकां मांडपाक जाय म्हणून. तशें तूं केलां आतां हें पेपरान दिलां एडवर्टीजमेंट? हय 2 न्यूजपेपरांनी हांवें पब्लीक नोटीस केल्या आनी थोड्या लोकांनी एक 2 मंगेशी देवस्थान हॅज सेड दॅट दे वील इंटरवीन. तशें रामनाथी सुद्दां हॅज टोल्ड मी दॅट दे वील इंटरवीन अँड दे हॅव एवरी रायट टू डू सो. म्हणजे सगळ्यांच्यो बाजू आयकून घेवन कितें तर सारासार ह्या हेचेर एक कितें म्हणटा ती चर्चा जावपाक जाय. कित्याक कोर्ट्सान म्हणल्यार ऑल दोज पार्टीज हू आर अफेक्टेड वील बी हर्ड बाय दीस. So far at least 2 devasthans have told me that they are going to intervene आनी पळोवया आतां कोण येता जाल्यार. म्हाका सांग जेन्ना तूं ही अशी याचिका घातली पळय तुजेर कितें अशें प्रेशर बीन असो आयलो काय कितें कोण कितें उलोवप तुज्या कडेन कोणी संपर्क केलो किंवा तुका कितें लोकांची रिएक्शन्स कितें मेळ्ळी तुका? ना जनरली लोकांक विश्वासूच जालो ना की अशें कोण चॅलेंज करता म्हणून. कित्याक ही रिती इतले तेंप चलत आसा कोणें चिंतूकूच ना की संविधाना प्रमाणे दिस कॅनॉट गो हँड इन हँड विथ द कॉन्स्टिट्यूशन. सो आतां पळोवया कितें जाता तें. बरें पूण तुका कोणी बायलांनी बी फोन केलो सांगलें बाबा तूं बरें कितें केलां अशें म्हणून? जनरली फ्रॉम बोथ पीपल ऑफ बोथ जेंडर्स हॅव बीन अप्रिशिएटीव ऑफ मी. सो ह्या हेचेर ह्या विशयाचेर. ओके. दुसरी गजाल म्हणजे आमी जर गोंयचे एकंदरीत सगळे जर विशय पळयत जाल्यार वेगवेगळे विशय गोंयांत आमचे सद्या चालू आसात. तूं आतां यंग एक फुडें येवपी असो एडवोकेट सद्या तूं शिक्षण घेता. सद्याचे जे विशय आसा गोंयचे सामाजीक विशय तेचे कडेन तूं कशा नजरेन पळयता आनी भुरग्यांनी आतांच्या तेचेर कशें रिएक्ट जावचें अशें दिसता तुका? ना आय थिंक समबडी नीड्स टू गो अहेड. कित्याक अशेंच दीस चलता हे एटिट्यूड वील नॉट टेक गोवा एनीवेर म्हाका तरी दिसता. आनी कसले नॉट जस्ट यंग पीपल व्हडल्यांनी सुद्दां बी म्हाका तरी दिसता फुडाकार घेवंक जाय. राज्यान कित्याक आतां अश्यो अनेक गजाली चलता ज्यो लिगल इलिगल तेचेर डिबेट्स जाता पूण तुमचे लॉ फॅटर्निटी जे आसा पळय ते भुरगे तितले एग्रेसिवली आमकां दिसना फोर फ्रंट.
बाकीचे NGO आसता आनी कोण आसता, बट तुमी भुरगे ह्या फिल्डांतले अधोगती फिल्डांतले काय तांकां कायद्याचें थोडें तरी ज्ञान आसता, ते लोकांक सांगपाक शकता. तेचेर तुजें कितें ऑब्जर्वेशन, तूं कितें सांगपाक शकता? ना, म्हाका पयलीं दिसता तांकां नोबडी वॉन्ट्स टू गेट इन टू ट्रबल म्हणटा तशें. कोणाक कॉन्ट्रोवर्सी नाका. लोकांक दिसता डिग्री घेतली देन वील स्टार्ट प्रॅक्टीस. बट हे सोशल इश्यूज बी आसा पळय, दॅट आय डोंट नो व्हाय people are not coming forward with it. I think they should come forward and fight. आता तुजे पेटिशनाक आव्हान दिला कायद्याक, ते जर जालें समजा चालीक लागले कोर्टा कडल्यान, तुजी अपेक्षा कितें आहा कोर्टा कडल्यान, की कोर्टान कितें करचें, हें अपलिफ्ट करचें काय कितें करचें? Ultimately the decision is of the court, but म्हाका तर दिसता I am confident that I have made out a strong case. आणि considering the Sabrimala judgment, Haji Ali Dargah judgment, I think that this provision will have to go. ओके. दुसरी गजाल म्हणजे जर कायदो हो चालीक लागलो, तुजी बाजू आहा ती कोर्टान उखलून धरली, जाल्यार ज्यो आमच्यो देवस्थान कमिटी आहा जेंकां खूब, आनी देवस्थानां खूब व्हडली व्हडली, तांकां खूब मोठो इतिहास आसा, परंपरा आसा, तो ते इम्प्लिमेंट करपाक शकता, प्रॅक्टिकली करपाक शकता, ते तेंचो जो रिती रिवाज आनी जे आसा ते एके वाटेन, आनी हे बायलांक अधिकार, तेचो कितें एक हें जावपाक शकना, कॉन्फ्लिक्ट जावपाक शकना काय जावपाक शकता? जावूंक शकता, बट पयलीं आमी हे देवस्थानांक बाय लॉज आसता. एवरी देवस्थान हॅज इट्स ओन बाय लॉज. सो हे बाय लॉज आसा पळय, दे हॅव टू बी इन कॉन्फॉर्मिटी विथ द देवस्थान रेग्युलेशन. सो आतां हे जर म्हज्या फावरात जजमेंट जालो जाल्यार तांकां बाय लॉज, म्हाका दिसता इफ दे अमेंड द बाय लॉज देन बायलांकूय एक्सेप्ट करूं शकता ते एज अ पार्ट ऑफ द महाजन. इट्स ट्रू तांचे इतले वर्सां जालीं तांकां रायटूच नाशिल्ले, पण आतां द चेंज हॅज टू स्टार्ट फ्रॉम सम पॉयंट एट लिस्ट, एंड आय थिंक दीस इज वो टायम इज अ गुड टायम फॉर चेंज. ओके. देशान आनी अशी खुबशीं देवळां आसा जंय बायलांक थंय एंट्री ना. म्हणजे गोंयान आतां हो जर लॉ धरलो जाल्यार तेतून एक बायलांक हें ना, अधिकार ना, पूण बाकीच्या गोंया भायर महाराष्ट्रान सुद्दां खुबशे कडेन बायलांक थंय एंट्री दिना. सो तेचेर तुका एक हें कशें दिसता की फक्त गोंयान अशें हें ना, पयलीं भायरूय चलता ह्यो अश्यो गजाली, सो तेज्या खातीर हें सगळें बंद जावपाक जाय अशें दिसता तुका? हय, आय फील बिकॉज नाजाल्यार बायलां बॅकवर्डूच उरतलीं. एक तरी हांगा हळू हळू आमी चेंज सुरवात करूंकूच जाय. आय थिंक दॅट दीस शूड स्प्रेड ऑल ओवर इंडिया. तुजे केशीचो जजमेंट हो ऑल ओवर इंडिया इफेक्ट करपाक शकता, जो कितें येत तो लागू जावंक शकता? पॉसिबिलिटी आसा. कित्याक डिसिजन ऑफ वन हाय कोर्ट मे नॉट बी बायंडींग ऑन अदर हाय कोर्ट्स, पूण ताका पर्सुएसिव व्हॅल्यू आसता. सुप्रीम कोर्ट डिसायड करता ते सगळ्या अख्ख्या इंडियन सगळ्या कोर्टांचेर बायंडींग आसा. बॉम्बे हाय कोर्ट इज बायंडींग ऑन ऑल सबऑर्डिनेट कोर्ट्स इन गोवा, पूण बाकीच्या हाय कोर्टांकूय पर्सुएसिव व्हॅल्यू आसा. सो इट कॅन हॅव एन इफेक्ट ऑन ओवरऑल, म्हणजे नेशन वायड. आनी कोणें खंयच्या महाराष्ट्रान तामिळनाडून चॅलेंज केलें जाल्यार हें डिसिजन कॅन हॅव सम इफेक्ट ऑन दॅट डिसिजन, दो इट मे नॉट बी बायंडींग. ओके. म्हणजे जें कितें निकाल येतलो तुज्या ह्या याचिकेत, तेचो जो परिणाम आसा किंवा इफेक्ट आसा तो बाकीच्यांकूय एट अ लार्ज हें म्हणटा आमी तशें लागू पडपाक शकता, आनी तेचो विचार म्हणजे रेफरन्स दिवपाक शकता कोणूय तुज्या ह्या प्रकरणाचो, आनी तो आधार घेवन थंय ते लागू करपाक शकता. ओके. तूं आतां एक गोंयांत हो महाजनी कायदो आसा जो खूब पोर्तुगीज कालीन आसा, तूं आतां एक लॉ स्टुडंट म्हणून जेन्ना विचार करता, बाकीचे अशे खूब कायदे गोंयान आसा जे पोर्तुगीज कालीन आसा, थोडे बरे आसा पूण थोडे अजुनूय अशे म्हणजे कायद्या प्रमाण, म्हणजे आमचो जसो टायम वयता तसो ते चेंज जावपाक जाय किंवा भितर अमेंडमेंट येवपाक जाय. अशे आनी कायदे खंयचे तूं अभ्यास केल्या काय तेजे पोर्तुगीज कालीन कायदे जे गोंयान आसा अजून? हय. सो ते जे बरे न्ही म्हणटात, बरे न्ही किंवा बरे आसा, तुजो कितें हें? थोडे बरे आसपाक शकता, थोडे वायट, म्हणजे काळा प्रमाण भितर बदलूय जावंक जाय. सो तुजो तेजेर अशा कायद्यांचो कितें अभ्यास आसा, तूं केला बीन? हय, एक एग्जांपल दिवंक शकता जो बरो म्हाका तरी दिसता, दॅट इज कॉल्ड द रेजीम ऑफ कम्युनियन ऑफ एसेट्स. म्हणजे लग्न जातकीर बायलाक हाफ रायट मेळटा इन द इस्टेट ऑफ द हजबंड आनी एंड वायस वर्सा. वेरएज अंडर हिंदू लॉ जो बाकीच्या रेस्ट ऑफ द कंट्रीन आसा, वुमन गेट्स अ शेअर इन द इस्टेट ऑफ द हजबंड ओनली आफ्टर द डेथ ऑफ द हजबंड, नॉट व्हायल ही इज लिव्हिंग. So हांगा गोंया woman is protected because she gets half right in the estate of the husband even when both are alive.
हे म्हाका तरी दिसता इट्स गुड फॉर वुमन बिकॉज दॅट एश्योर्स हर सम डील ऑफ सेक्युरिटी. पूण एक वायट सॉंग आसा इन गोवा विच इज अ पोर्चुगीज लॉ, तो म्हणटा पॉलिगॅमी इज परमिटेड फॉर हिंदूज. म्हणजे एक मनीस जाची एक मॅरीड मॅन आसा so and if till the age of 30 taka male issues na, म्हणजे if he does not have any sons, then with the permission of his first wife he can marry again. जे बाकीच्या कडेन अलाउड ना जे गोंया अलाउड आसा. सो हे म्हाका तरी दिसता इट्स एन इन्सल्ट टू द डिग्निटी ऑफ वुमेन. marrying a second time while the previous wife is still alive, I don't think that should be allowed. चेडो भुरगो ना till the age of 30 टील 30 जाल्यार तो दुसऱ्या बायले वांगडा लग्न करपाक शकता. सो असो कायद्यात allowed आसा. गोंयान जे बाकी कडेन ना. ओके, म्हणजे आमी जर एकंदरीत पोर्तुगीजांचो तो काळ पळयशीत जाल्यार आतां फॉर एग्जाम्पल हो आतां महाजन कायदो आसा, तुका अशें दिसता की पोर्तुगीजांनी ऑन इट्स ओन केला आसतलो काय तेंचेर हो कायदो करपा खातीर किंवा त्या वेळची परिस्थिती आसत, त्या वेळचो समाज आसत, ह्या सगळ्या घटकांचो विचार करून हे केला आसत, तुका कितें दिसता? जस्ट वन क्लॅरिफिकेशन, ओदोळ सांगले दॅट इज ओनली फॉर हिंदूज. ओनली फॉर हिंदूज. ओके. आणि सो हांगा कितें म्हणलां तुमी पोर्तुगीज कालीन जे लॉ आसा पळय तेन्ना, आतां फॉर एग्जाम्पल महाजनी कायदो हो, तेन्नाय म्हाका दिसता त्या पोर्तुगीज जे कोण संस्था आसल्यो किंवा जे कोण न्याय करपी आसले तेंचेर एक सामाजीक दबाव असो आसलो म्हणून हे अशे कायदे तेंच्यांनी इनजस्टीस वुमनांचेर कांय कडेन केले अशें दिसता, काय तेंच्यांनी ऑन इट्स ओन आपले केला, काय परिस्थितीक लागून केला अशें दिसता तुका? सो म्हाका तरी दिसता हे एटलिस्ट हे महाजन आसा पळय, द इश्यू रिलेटिंग टू महाजन जे आमी म्हणटा बायलांक रायट ना टू बिकम अ महाजन, ते जे कस्टम्स ट्रेडिशन्स युसेजीस आशिल्ले पळय तेन्ना तेच तांणी घेतले आनी कोडिफाय केले. तांकां लोकांचे सेंटिमेंट्स हर्ट करपाक खातीर हर्ट करूंक नाका आशिल्ले. सो जे आशिल्ले पळय तेन्ना जे प्रॅक्टीस चलताली तीच तांणी कायदो म्हणून इम्प्लिमेंट केलो, कोडिफाय केलो. सो आय डोंट थिंक तांचेर काय प्रेशर आशिल्लो म्हाका तरी दिसना. ओके. आतां तूं बायलां खातीर झगडटा इक्वॉलिटी खातीर, पूण हो विशय घेवन तूं सगळ्यान फुडें येयलो, खंयचीच आमकां बायल आदोगाद येवंक फुडें येयल्ली दिसूंक ना ह्या अशा विशयाचेर. तुका खऱ्यांनीच दिसता की जर हो कायदो फावरात तुजे जालो जाल्यार बायलांय बी तितलीच, तूं आतां ज्या पोट तिडकीन झगडटा किंवा हो प्रश्न मांडटा त्या पोट तिडकीन बायलां सामील जातलीं ह्या देवस्थानांनी आनी एक बरें हें करतलीं फुडें अशें दिसता तुका, किंवा जागृती तशी जाल्या? हय, म्हणजे सबरीमला टेम्पल जजमेंट हांव वाचतालो तेन्नाय होच ऑपोजीट पार्टीन क्वेश्चन रेज केल्लो, सबरीमला वचपी बायलां केरळांतली कोण येवना फुडें, तुमीच कित्याक अशें हांगा फुडें आयल्या? सो सुप्रीम कोर्टान म्हणलें ना, जो इश्यू आसा, इफ द इश्यू इज व्हेरी इम्पॉर्टंट वी विल गो फॉरवर्ड विथ इट, इवन दो दे मे नॉट हॅव, इवन दो द केरळाची कोण फुडें येवना तुमी फुडें आयल्या नो प्रॉब्लम, इफ द इश्यू इज इम्पॉर्टंट वी विल डिसायड ऑन इट. सो म्हाका तरी दिसता हांगा इट्स ट्रू कोण बायलां येवना अजून फुडें, बट आय थिंक दॅट द इश्यू वीच इज देर तो इश्यू इम्पॉर्टंट आसा, जो म्हत्वाचो आसा. सो आय थिंक somebody had to do it if not them, and it just so happened that it was me in this case. ओके. तूं आतां हो बायलां खातीर एक विशय घेवन झगडटा बायल इक्वॉलिटी खातीर, पूण अजून सुद्दां आमच्या गोंयच्या बायलां मदीं जो एक वेगवेगळ्या विशयांचेर जागृती जावपाक जाय किंवा ते फुडें येवन तांच्यांनी प्रश्न मांडपाक जाय, तशें जाल्ले तितले दिसना. जर थोडे आमी जर सोडले जाल्यार आमचे गोंयचे ग्रामीण भाग आसा पळय थंय आजून पर्यंत बायलांचेर अशेच कितल्योश्योच केसी आसा जंय अशी इक्वॉलिटी इनइक्वॉलिटी आमकां आजून दिश्टी पडटा. सो तेचेर हें अशें कित्याक गोंयान अशें दिसता तुका? म्हाका तरी दिसता अजून म्हाका नॉट शुअर हांव कित्याक जावना. इट शूड हॅव हॅपन्ड कन्सिडरींग दॅट गोवाची लिटरसी रेट हाय आसा, इनकम इन टर्म्स ऑफ प्रॉस्पेरिटी सुद्दां आमची तितल्या कंपेर्ड टू अदर स्टेट्स वी आर नॉट दॅट बिहायंड. गोवा इज कंपॅरेटिवली वेल डेव्हलप्ड इन ऑल स्फियर्स, पूण आय डोंट नो वाय अजून ते फुडें सरूना टू असर्ट देअर रायट्स. ओके. सो तुजे आतां कोर्टा कडल्यान कितें अपेक्षा आसा? तूं कितें आउटकम तुका जाय अशें दिसता? आनी ह्या तुज्या ह्या जे तूं एक्टाक चॅलेंज केला पळय तेचेर तुजे कितें अपेक्षा कोर्टा कडल्यान, आनी तूं कितें एक आउटकम येवपा जाय अशें दिसता तुका? हय, आउटकम इज दीस की
कोर्ट म्हणटले दॅट पार्ट ऑफ द देवस्थान रेग्युलेशन विच इज इन वायोलेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे जंय म्हणला की ओनली मेल कॅन बिकम अ मेंबर ऑफ द महाजन, तो हायकोर्ट म्हणटले इवन अ फिमेल इज allowed to become a Mahajan. So after that, all the devasthans in Goa, if they want, as per the decision, they'll change their bylaws. They'll change their bylaws and then allow even women to become a member of the Mahajan. ओके. जेन्ना बायलां समजा जर मेंबर जाली, महाजन जाली जाल्यार ऑटोमॅटिकली ती फाल्यां रायट क्लेम करतली की देवस्थानाचे जे कितें विधी चलता किंवा ज्यो भितर पुजा अर्चा बीन जाता थंय ती आपूण आमी पार्टिसिपेट जाता अशें म्हणपाक शकता. आनी कांय कडेन आमकां खबर आहा की बायलांक थंय तो अधिकार ना. सो तेजेर मागीर कॉन्फ्लिक्ट जावंक शकता अशें दिसता तुका? आनी तुज्या मतान कितें की सगळ्यांक इक्वल रायट मेळपाक जाय काय नाका? म्हज्या मतान सगळ्यांक इक्वल रायट मेळपाक जाय. देर शूड बी नो डिस्क्रिमिनेशन बिटवीन मॅन अँड वुमन, नॉट जस्ट हांगा देवळाच्याच बाबतींत न्ही, सगळ्या बाबतींत. देर शूड बी नो डिस्क्रिमिनेशन बिटवीन ऑन द ग्राउंड्स ऑफ जेंडर बिटवीन अ मॅन अँड अ वुमन. ओके. तर हे होते शुक्र उसगांवकर. त्यांनी आज आपल्याशी खुलेपणानं चर्चा केली. त्यांनी हल्लीच जो महाजन कायदा पोर्तुगीजकालीन गोव्यात आहे त्या कायद्याला कोर्टात आव्हान दिलेलं आहे. का तर महिलांना या कायद्यात समान अधिकार नाही किंवा महिलांना स्थान त्या अधिकारात नाही म्हणून. त्यांनी बोलताना आपल्याला सांगितलं की प्रत्येक महिला असतील किंवा पुरुष असतील या सर्वांना फक्त या कायद्यात असं नाही तर प्रत्येक क्षेत्रात समान अधिकार, समान संधी आणि समान वागणूक मिळाली पाहिजे. आणि म्हणून आपण या कायद्याला, पोर्तुगीजकालीन कायद्याला आव्हान दिलेलं आहे. शुक्र, तू आमच्या हांगा येयलो, तुजो टायम दिलो आणि आमच्या वांगडा उलयलो त्या खातीर गोवन वार्ता लायव्ह आमच्या कडल्यान तुका धन्यवाद. थँक्यू.